Good mornings and welcome students in our today's video. In our previous video we have started 10th standard Science and Technology part 1st, chapter number 6, refraction of light. In that lecture we had been seen refraction of light, laws of refraction, refractive index, and twinkling of stars. Students, in our today's video we are going to learn 2 points, that is dispersion of light and partial and total internal reflection. So let us see first point, dispersion of light. Dispersion of light म्हणजे प्रकाशाचे अपस्करण. हे प्रकाशाचे अपस्करण बघण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारातील एका उदाहरणाचा विचार करायचा आहे. बघूया. Hold the plastic scale in your compass in front of your eyes and see through it while turning it slowly. तुमच्या कंपासमधली जी काचेची किंवा प्लास्टिकची पट्टी असते ती पट्टी डोळ्यासमोर धरा आणि त्यातून निरीक्षण करा, त्यातून पाहत असताना ती पट्टी थोडीशी सावकाशपणे हलवत राहा, तिरकी करा, टर्न करा. काय दिसणार आहे आपल्याला? तर प्लास्टिकची पट्टी, काचेची पट्टी जेव्हा आपण डोळ्यासमोर धरतो तेव्हा आपल्याला तिरकी केल्यानंतर प्रकाश किरणांचं अपवर्तन होऊन प्रकाशाचे विविध रंग किंवा प्रकाशाचा जो पांढरा रंग आहे त्याचं विभक्तीकरण होऊन वेगवेगळे रंग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. यू विल सी light rays divided into different colors. शुभ्र पांढऱ्या प्रकाशाचं विभक्तीकरण होऊन आपल्याला विविध रंगांचा पट्टा त्याच्यामध्ये दिसेल. These colors appear in the following order: violet, indigo, blue, green, yellow, orange and red. हे जे 6 रंग दिसतात आपल्याला, विविध रंग दिसतात, त्या विविध रंगांचा एक विशिष्ट असा क्रम आहे. तो क्रम असा आहे की पहिल्यांदा व्हायोलेट दिसेल, जांभळा रंग दिसेल, त्यानंतर इंडिगो म्हणजे पारवा, त्यानंतर ब्ल्यू आहे, मग ग्रीन आहे, त्याच्यानंतर येलो आहे, ऑरेंज आणि सगळ्यात शेवटी दिसेल रेड म्हणजे लाल रंग. यू नो दॅट लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन and wavelength is an important property of radiation. आपल्याला माहिती आहे की प्रकाश हा एक विद्युत चुंबकीय प्रारण आहे आणि वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी हे त्याचे एक महत्त्वाचा गुणधर्म. The wavelength of radiation to which our eyes are sensitive is between 400 and to 700 नॅनोमीटर. आपल्या डोळ्यांना संवेदनशील असेल अशी जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ आहे 400 ते 700 नॅनोमीटरची क्षमता. म्हणजे आपले डोळे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर एवढी
वेव्हलेंथ असणारी, एवढी तरंगलांबी असणारी किरणं पाहण्यासाठी संवेदनशील आहेत. इन दिस इंटरवल radiation of different wavelength appears to have a different colors mentioned above. या 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबींची किरणं ही वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळी असतात. The red light has a maximum wavelength that is close to 700 nanometer, while violet light has the smallest wavelength close to 400 nanometer. प्रत्येक रंगासाठी वेव्हलेंथ जी आहे, तरंगलांबी आहे, ती वेगवेगळी असते. आणि मग लाल रंगासाठी जर आपण बघितलं तर ही वेव्हलेंथ सर्वात जास्त आहे, म्हणजे ती 700च्या जवळ आहे, 700 नॅनोमीटरच्या जवळ आहे. आणि सर्वात कमी आहे ती व्हायोलेट कलरसाठी, जांभळ्या रंगासाठी, आणि ती आहे 400 नॅनोमीटरच्या आसपास. आता नॅनोमीटर आणि मीटर याच्यामधलं जो फरक आहे, हे जे कन्व्हर्शन आहे ते कन्व्हर्शन आपण 8वीमध्ये पाहिलेलं आहे. 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर असं हे कन्व्हर्शन आहे. इन व्हॅक्यूम म्हणजे निर्वातामध्ये द व्हेलॉसिटी ऑफ लाईट रेज ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम. म्हणजे निर्वात पोकळीमध्ये प्रकाश किरणांच्या प्रकाशाच्या निर्वात पोकळीमध्ये सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग हा सारखा नसतो. म्हणजे प्रत्येक वारंवारतेसाठी तो सारखा असत नाही. बट द व्हेलॉसिटी ऑफ लाईट in a medium depends on the frequency of light, and thus different colors travel with different velocity. निर्वातामध्ये तो सारखाच असतो, पण आपण कोणत्याही माध्यमाच्या बाबतीत बघितलं तर पदार्थ माध्यमामध्ये प्रकाश लहरींचा वेग हा एकसारखा असत नाही. त्या ज्या लहरी आहेत त्या निरनिराळ्या वेगवेगळ्या वेगानं मार्गक्रमण करत असतात. त्यामुळं therefore the refractive index of a medium is different for different color. म्हणूनच आपल्याला प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक हा वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. Thus, even when white light enters a single medium like glass, the angle of refraction are different for different colors. जरी आपण पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर जर आपण इन्सिडेंट केला, आपाती केला, तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोनाचं माप अँगल आय हे निरनिराळे असते, वेगवेगळे असते. सो when the white light coming from sun through air enters any refracting medium, it emerges as a spectrum of 7 color. मग जरी आपण पांढरा प्रकाश किंवा पांढरे प्रकाश किरण हवेतून कोणत्याही अपवर्ती माध्यमामध्ये सोडतो,
अपवर्तित करतो तेव्हा आपल्याला 7 रंगांच्या वर्णपंक्तीच्या रूपामध्ये तो बाहेर पडताना दिसतो. पांढरा प्रकाश जरी आपण सोडला तर त्याचं रूपांतर 7 रंगांच्या पट्ट्यामध्ये आपल्याला होताना दिसतंय. म्हणजेच काय होतं, पांढरा प्रकाश हा डिवाइड होतो आणि डिवाइड झाल्यामुळं रंगांचा एक पट्टा त्या माध्यमातून आपल्याला बाहेर येताना दिसतोय. आणि हाच आहे प्रकाशाचा एक वेगळा गुणधर्म. त्याला म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट, म्हणजेच प्रकाशाचे अपस्करण. मग त्याची डेफिनेशन अशी आहे: द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कंपोनंट कलर्स while passing through a medium is called dispersion of light. कोणत्याही पदार्थ माध्यमामध्ये प्रकाशाचे आपल्या घटक रंगामध्ये पृथक्करण होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. शुभ्र किंवा पांढरा प्रकाश हा माध्यमातून जाताना सेपरेट होतो आणि त्याचा रंगांचा एक पट्टा किंवा ज्याला वर्णपंक्ती म्हणतात ती वर्णपंक्ती मिळते. हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. या ठिकाणी डिस्पर्शन ऑफ लाईट याची डायग्राम बघा. ही डायग्राम 6.8 आपल्याला दाखवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक प्रिझम दिसतोय. हा प्रिझम की ज्याच्यावरती सनलाईट सोडला तर तो सनलाईट जेव्हा प्रिझममधून पास होतो तेव्हा तो सेपरेट होतो आणि रंगांचा एक पट्टा प्रिझमच्या दुसऱ्या बाजूकडून बाहेर पडताना दिसतोय. ते आपल्याला आकृतीत दिसतंय. हा प्रयोग पहिल्यांदा केला आहे सर आयझॅक न्यूटन यांनी. बघूया. सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज अ ग्लास प्रिझम टू ऑब्टेन सन्स स्पेक्ट्रम. म्हणजे सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या या प्रिझमचा, या लोलकाचा उपयोग करणारे न्यूटन हे पहिले शास्त्रज्ञ होते. When white light is incident on the prism, different colors bend through different angles. जेव्हा शुभ्र प्रकाश, पांढरा प्रकाश हा प्रिझमवरती अपवर्तित होतो, प्रिझमवरती पडतो, तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून डिस्पर्स होतात. Among the 7 colors, a red bends a least while violet bends most. हे जे रंग सेपरेट होतात ते वेगवेगळ्या अँगलनी, आणि त्यातले वेगवेगळे अँगल बघितले आपण तर जो रेड कलर आहे, लाल रंग जो आहे हा अतिशय कमी बेंड होतो, सगळ्यात कमी तो डिस्पर्स होतोय. आणि व्हायोलेट रंग जो आहे तो सगळ्यात जास्त कोनातून तो वळतो. Thus, as shown in figure 6.8, the 7 colors emerge along different path and get separated and we get a spectrum of 7 colors. आणि मग प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गानं बाहेर पडतात आणि ते विभक्त होताना आपल्याला इथं दिसत आहेत. आणि त्यातून आपल्याला 7 रंगांचा एक पट्टा, एक वर्णपंक्ती या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीने तुम्ही ही प्रयत्न करू शकता. आकृतीमध्ये पुन्हा एकदा आपण बघूया. ग्लास प्रिझम आहे. त्या ग्लास प्रिझमचे ट्रायंगल 2 बाजू जे आहेत ते खाली टेकलेले आहेत आणि जी एक बाजू आहे ती वरती आहे. त्याच्यावरती सनलाईट सोडलेला आहे आणि तो सनलाईट आतमध्ये जात असताना
त्या ठिकाणी रंगांचा पट्टा, रंग विभक्त होतात, स्प्लिटिंग होतं आणि रंग विभक्त होतात. एक रंगाचा पट्टा त्या प्रिझमच्या दुसऱ्या बाजूकडून आपल्याला बाहेर पडताना दिसतोय आणि त्या रंगांचा एक विशिष्ट क्रम आहे. तो सगळ्यात पहिला आहे तो खाली व्ही व्हायलेट, त्याच्यानंतर इंडिगो आहे, नंतर ब्ल्यू आहे, नंतर ग्रीन आहे, येलो आहे, ऑरेंज आहे आणि सगळ्यात शेवटी आर आहे. कमी बेंड होणारा हा रेड कलर सगळ्यात वर आहे. हे लक्षात ठेवताना आपण विबजॉर अशा एका शब्दाच्या साहाय्यानं लक्षात ठेवू शकतो. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्या शॉर्ट फॉर्मच्या साहाय्यानं आपल्याला ते लक्षात ठेवता येईल आणि ते लिहिताना मात्र विशिष्ट क्रमाने लिहायला लागतात. त्यासाठी हा शॉर्ट फॉर्म तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर खाली यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 प्रश्न तुमच्या सेल्फ स्टडीसाठी दिलेले आहेत. बघूया आपण थोडक्यात. पहिला प्रश्न आहे, फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट हाऊ विल यू ऑब्टेन व्हाईट इमर्जंट लाईट बाय मेकिंग यूज ऑफ 2 प्रिझम्स. 2 प्रिझमच्या साह्यानं पांढऱ्या आपाती प्रकाश किरणापासून पांढरा निर्गत प्रकाश किरण कसा मिळेल किंवा मिळवता येईल काय? तर मिळवता येईल. तर तो कसा मिळवता येईल आपण बघूया. पहिला आकृती बघा पुन्हा एकदा. पहिला प्रिझम जो आहे तो अशा पद्धतीने आकृती दाखवल्या त्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि पांढरा प्रकाश किरण त्याच्यावरती सोडला तर त्यातून रंगांचा पट्टा बाहेर पडतो, हे आपण बघितलेलं आहे. पहिला प्रिझम अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दुसरा प्रिझम जो आहे तो त्यालाच पॅरलल असा ठेवायचा आहे. फक्त त्याच्या जे टेकलेल्या 2 बाजू आता पहिल्या प्रिझमच्या दिसतात त्या वर करायच्या आहे आणि त्याचं जे एक बाजू आहे, टोक आहे, ते खाली करायचं आहे. म्हणजे तो प्रिझम उलटा ठेवायचा आहे आणि उलटा ठेवल्यानंतर पहिल्या प्रिझममधून बाहेर पडणारा रंगांचा पट्टा हा दुसऱ्या प्रिझममधून हा इन्सिडेंट होईल आणि तिथनं दुसऱ्या प्रिझममधून बाहेर पडताना हा रंगांचा पट्टा तो पुन्हा एकत्र झाल्याचं आपल्याला दिसेल. त्याचं एकत्रीकरण होईल त्या प्रकाश किरणांचं आणि एक व्हाईट लाईट त्याच्यातून बाहेर पडताना आपल्याला दिसेल. अशी जर जुळवणी केली तर आपल्याला पांढऱ्या आपाती किरणापासून व्हाईट लाईट पासून आपल्याला व्हाईट इमर्जंट रे मिळेल. दुसरा प्रश्न आहे, यू मस्ट हॅव सीन कॅन्डेलियर्स हॅव्हिंग ग्लास प्रिझम्स. The light from the tungsten bulb get dispersed while passing through this prism and we see colored spectrum. आपण काचेचे प्रिझम असणारे झुंबर घरामध्ये जे असतात, महालामध्ये जे असतात ते आपण पाहिलेले आहेत. तर त्या झुंबरमध्ये टंगस्टनचा बल्ब लावला तर त्याच्यामध्ये असणाऱ्या लोलकातून त्या प्रिझममधून आपल्याला रंगीबिरंगी रंगपंक्ती दिसते. पण इफ वी यूज एन LED लाईट इन्स्टेड ऑफ टंगस्टन बल्ब, विल वी बी एबल टू सी द सेम इफेक्ट? जर टंगस्टन बल्बच्या ऐवजी आपण LED बल्ब त्याच्यामध्ये लावला तर अशीच रंगपंक्ती दिसेल का? अशीच रंगसंगती त्याच्यामध्ये दिसेल का? तर याचं उत्तर मात्र आपल्याला नाही असं म्हणता येईल, असं देता येईल. कारण LED बल्बच्या बाबतीत आपण जर बघितलं तर त्याच्यामधून निघणारे जे प्रकाश किरण आहेत त्यांची जी वेव्हलेंथ आहे ती 400 ते 700 नॅनोमीटर इतकी नसते की जी टंगस्टन बल्ब किंवा सूर्याच्या प्रकाश किरणांची असते.
आणि ती आपला डोळा त्यासाठी संवेदनशील आहे. पण LED बल्बमधून बाहेर पडणारे जे प्रकाश किरण आहेत त्यांची वारंवारता, त्यांची तरंगलांबी जी आहे ती 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान नसते. त्याच्यामुळे हे आपल्याला दिसणार नाही. जर LED बल्ब जर झुमरमध्ये लावले तर रंगीबिरंगी रंगपंक्ती आपल्याला दिसणार नाही. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या मुद्द्याकडं. पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ज्याला आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हणतात. बघूया. When light enters a rarer medium from a denser medium, it gets partially reflected. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांचं काही स्वरूपामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये पार्शियली त्यांचं परावर्तन होतं, रिफ्लेक्शन होतं. म्हणजेच दॅट इज पार्ट ऑफ द लाईट गेट रिफ्लेक्टेड अँड कम्स बॅक into the denser medium as per the laws of reflection. म्हणजे काय होतं तर part of the light get reflected and comes back into denser medium. त्या घन माध्यमातून काही किरणं ही रिफ्लेक्ट होऊन परत फिरतात, त्याच घन माध्यमामध्ये परत येतात. हे रिफ्लेक्शनच्या नियमानुसार. आणि हा जो नियम आहे यालाच म्हणतात दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन, आंशिक परावर्तन. म्हणजे घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये प्रकाश किरण जेव्हा जातात तेव्हा त्यातील काही किरणं ही त्याच माध्यमामध्ये परत येतात, त्याला म्हणतात आंशिक परावर्तन. आणि राहिलेली जी आहेत द रेस्ट ऑफ द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू द रेअरर मीडियम. राहिलेली जी किरणं आहेत ती किरणं ही अपवर्तित होतात आणि ती पुढच्या माध्यमात म्हणजे विरल माध्यमामध्ये अपवर्तित होतात. याला म्हणतात पार्शियल रिफ्लेक्शन. आणि राहिलेलं जे आहे आता ते जे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे त्यासाठी आपल्याला डायग्रॅम बघायला लागेल. डायग्रॅम 6.9 या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्याचं निरीक्षण करूया. इथं काय दिसतंय आपल्याला, पहिलं माध्यम हवा माध्यम आहे, मीडियम फर्स्ट एअर आहे, आणि सेकंड माध्यम जे आहे ते आहे वॉटर मीडियम आहे, पाणी. पाण्यातून प्रकाश किरणं आता हवेत जाणार आहेत. बघूया. As the light is going from denser to rarer medium, it bends away from the normal. म्हणजे डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये जेव्हा प्रकाश किरण जात असतात परावर्तनाच्या नियमानुसार, ते अपवर्तनाच्या नियमानुसार ते स्तंभिकेपासून दूर जातात. आणि बरोबर याच्या उलट रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये येत असताना, अपवर्तित होत असताना स्तंभिकेकडं ती झुकतात. इथं बरोबर उलट होत आहे. म्हणजेच काय तर पाणी या माध्यमातून हवा या माध्यमामध्ये प्रकाश किरण अपवर्तित होताना ती स्तंभिकेपासून काय होतात, दूर जातात. दॅट इज द अँगल ऑफ इन्सिडेंट आय is smaller than the angle of refraction R. आपाती कोन हा निर्गत कोणापेक्षा लहान असतो. दिस इज शोन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द फिगर 6.9. आणि हे आपल्याला आकृतीच्या
एका बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला, आपल्या हाताच्या लेफ्ट साईडला, आकृतीच्या डाव्या बाजूला या ठिकाणी दिसतंय. तिथं बघा आय हा आरपेक्षा लहान दिसतोय. इफ वी इन्क्रीज आय, आर विल इन्क्रीज अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ ॲज द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ कॉन्स्टंट. जर आपण आय वाढवत गेलो, आयचं परिमाण वाढवत गेलो, तर आर सुद्धा वाढत जातो, कारण स्नेलच्या नियमानुसार साइन आय बाय साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे. वाढवत गेलो तर अशा पद्धतीने आर सुद्धा वाढत जातोय. फॉर पार्शियल व्हॅल्यू ऑफ आय, फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. अँगल आयच्या एका विशिष्ट अशा किमतीसाठी अँगल आर हा 90 डिग्री होतो, 90 अंशाचा होतो. धिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. आणि अँगल आयची ही जी किंमत आहे, हा जो कोन आहे, या कोणाला म्हणतात क्रांतिक कोन. याला क्रिटिकल अँगल असं म्हणतात. म्हणजे पुन्हा एकदा बघूया. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. आणि याच्याही पुढे आपण फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा केला, क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा केला, 90 डिग्रीपेक्षा मोठा केला, तर त्याचा आर सुद्धा हा 90 डिग्रीपेक्षा मोठा होतो. सच रेज रिटर्न्स टू द डेन्सर मीडियम ॲज शोन टुवर्ड्स द राईट इन द फिगर 6.9. आणि मग हा आर जेव्हा 90 डिग्रीपेक्षा जास्त जाईल, तेव्हा ती प्रकाशकिरणं पुन्हा त्याच माध्यमामध्ये परत येतात. आकृतीच्या उजव्या बाजूला आपल्याला बघा 90 आर बरोबर 90 डिग्री लिहिले. त्याच्या पुढची जी किरणं आहेत ती पाणी या माध्यमातून हवा या माध्यमात न जाता ती परत त्याच माध्यमामध्ये परत आलेली आहेत, रिटर्न आलेले आहेत. थस all the light gets reflected back into denser medium. तिथून पुढची जी प्रकाश किरण आहेत ती सगळी रिफ्लेक्ट होऊन त्याच घन माध्यमामध्ये डेन्स मीडियममध्ये येतात. आणि याला म्हणतात धिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, पूर्ण आंतरिक परावर्तन. We can determine the value of critical angle as follows. म्हणजे जो क्रांतिक कोन आपण बघितला क्रिटिकल अँगल, त्याची जी किंमत आहे ती आपण खाली दिलेल्या त्या सूत्राने काढू शकतो. ते सूत्र असं आहे बघा, n इज इक्वल टू साइन आय बाय साइन आर. आणि आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आय इज इक्वल टू आपण क्रिटिकल अँगल घेणार आहे आणि आर जो आहे तो 90 डिग्री. मग सूत्रामध्ये जर किंमत घातली आपण फॉर्म्युल्यामध्ये, एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन 90. आरची किंमत आहे साइन 90. मग साइन 90 इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तो जो क्रांतिक कोनाचं जे मूल्य आहे, क्रिटिकल अँगल आहे, ते किती येणार आहे, तर ते येणार आहे साइन आय. साइन आय एन इज इक्वल टू साइन आय. तर हे सूत्र त्याचं आहे. त्याच्यानंतर पुढं आपण शेवटची एक संकल्पना बघणार आहे, ती म्हणजे रेनबो. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. आणि इंद्रधनुष्य ही निसर्गातील अत्यंत सुंदर अशी एक घटना आहे.
ही सुंदर घटना कशा पद्धतीनं आपल्याला निसर्गामध्ये दिसते ते पाहूया. रेनबो इज अ ब्युटिफुल नॅचरल फेनॉमेनॉन. अतिशय सुंदर अशी एक नैसर्गिक घटना आहे. इट इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस. हा रेनबो अनेक नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे, एकत्रित असा परिणाम आहे. कोणत्या? तर इट इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, refraction and total internal reflection of light. हा रेनबो जो आहे 3 घटनांचं एकत्रित असं त्याचा हा परिणाम आहे. कोणत्या? तर पहिला आहे तो म्हणजे डिस्पर्शन ऑफ अ लाईट, नंतर रेफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या 3 घटनांचा हा परिपाक आहे. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर रेनफॉल. रेनबो जो आपल्याला दिसतो तो पाऊस पडून गेल्यानंतर आपल्याला दिसतो. स्मॉल कसा दिसतो हा? तर स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर ॲक्ट ॲज अ स्मॉल प्रिझम. पाऊस पडून गेल्यानंतर हवेमध्ये पाण्याचे अतिशय बारीक थेंब हे हवेमध्ये तरंगत असतात आणि ते प्रिझमसारखं काम करतात. It acts as a small prism. When white light from the sun enters the droplet, जेव्हा प्रकाशाचा किरण, शुभ्र प्रकाश किरण हा त्या ड्रॉपलेटमध्ये प्रवेश करतो, इट गेट रेफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स्ड. त्या प्रकाश किरणांचं पहिल्यांदा अपवर्तन होतं, म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तो आपला मार्ग बदलतो, रेफ्रॅक्शन झालं. अँड डिस्पर्स्ड, त्याची एक रंगसंगती, एक वर्णपंक्ती त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर देर इज अ इंटरनल रिफ्लेक्शन ॲज शोन इन फिगर. नंतर त्या ड्रॉपलेटच्या दुसऱ्या टोकाला गेल्यानंतर ते प्रकाश किरण, तो रंगांचा जो पट्टा आहे तो परत फिरतोय, म्हणजेच तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आकृतीमध्ये बघा. अँड आफ्टर दॅट वन्स अगेन द लाईट गेट्स रेफ्रॅक्टेड while coming out of the droplet. म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यानंतर त्या ड्रॉपलेटमधून बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या प्रकाशाचं रेफ्रॅक्शन होतं आणि आपल्याला एक सुंदर अशी विविध रंगांची रंगपंक्ती त्या ठिकाणी दिसते. त्याला आपण म्हणतो रेनबो, इंद्रधनुष्य. ऑल दीज 3 प्रोसेसेस टुगेदर प्रोड्यूस रेनबो. डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय. डायग्राम नंबर 6.10 बघा. रेनबो प्रोडक्शन कसं होतं. त्या ठिकाणी ब्ल्यू कलरचा हा ड्रॉपलेट आहे आणि त्याच्यावरती येलो कलरचा एक व्हाईट लाईट त्या ड्रॉपलेटमध्ये एंटर करतोय आणि एंटर करत असताना त्या ठिकाणी रेफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन होतं. ड्रॉपलेटच्या दुसऱ्या बाजूला येताना त्या ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि ड्रॉपमधून बाहेर पडताना पुन्हा एकदा रेफ्रॅक्शन या ठिकाणी होताना दिसते आणि सुंदर असा रंगांचा पट्टा बाहेर पडताना दिसतोय, तो आहे रेनबो. त्याच्यानंतर शेवटी या ठिकाणी संफन, थोडी गंमत म्हणून एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी दिली आहे. तुम्ही घरी करून बघू शकता. ज्या पद्धतीनं मी सांगतो त्या पद्धतीने केलात तर इंद्रधनुष्य तुम्हाला दिसू शकतोय. ती कृती अशी आहे. ट्राय टू सी इफ यू कॅन सी डिस्पर्शन ऑफ अ लाईट युजिंग प्लास्टिक जार, मिरर अँड वॉटर. तुम्ही असं ट्राय करा. 3 गोष्टी लागतात याला. एक प्लास्टिकचा जार लागेल, एक छोटा मिरर लागेल आणि पाणी. हे करत असताना कशा पद्धतीने करायचं? प्लास्टिकचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये
अंदाजे 70% इतकं पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये एक आरसा पुढवून ठेवायचा तिरकस आणि बाहेरून बॅटरीची प्रकाश किरणं त्याच्यावरती पाडायची. बॅटरीची प्रकाश किरणं पाडा किंवा खिडकीतून येणारा जो कवडसा असेल, खिडकीतून येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशसुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तो परत फिरण्याच्या ठिकाणाला भिंतीवर येईल अशा पद्धतीनं याची जुळवणी करायची आणि आपल्याला त्या ठिकाणी रेनबो म्हणजेच रंगांचा पट्टा दिसणार आहे. पावसाळा नसूनसुद्धा तुम्ही रेनबोची निर्मिती करू शकता. आणि शेवटी 1-2 एक्झाम्पल्स आहेत, सोडवलेली उदाहरणं आहेत, आपण ती थोडक्यात बघूया. अतिशय सोपी आणि लहान आहेत. बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे, द ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर? आपल्याला काढायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे दिलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? तर प्रकाशाचा एका माध्यमातील प्रकाशाचा वेग आणि निर्वातातील प्रकाशाचा वेग या दोन्ही गोष्टी या ठिकाणी असतात. तर फॉर्म्युला त्याचा n = v1/v2. n म्हणजे ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो पाण्याचा आहे तो दिलेला आहे 1.36. v1 व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिलेला आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे v2 व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. तर फॉर्म्युल्यामध्ये किंमत भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला v2 त्याच बाजूला ठेवलं आणि 3.3 × 10⁸ याचं पक्षांतर केलं म्हणजेच ते समीकरण v2 = 3 × 10⁸ अशा पद्धतीनं होईल. आणि हा भागाकार केला तर 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढं त्याचं उत्तर येईल. तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर 2.21 × 10⁸ इतकं त्याचं उत्तर येईल. सोपं आहे. अगदीच याच फॉर्म्युल्यावर आधारित आणखी एक वेगळा प्रकार दुसऱ्या बाजूला दिला आहे. बघूया. लाईट ट्रॅव्हल्स विथ अ व्हेलॉसिटी 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड इन अ medium. On entering second medium, its velocity becomes 0.75 × 10⁸ meter per second. What is the refractive index of the second medium with respect to the first medium? या उदाहरणामध्ये बघितलं तर आपल्याला दोन्ही माध्यमातील प्रकाशाचा वेग दिलेला आहे. v1 आणि v2 दोन्ही दिलेला आहे. मग सूत्रामध्ये आपण ती किंमत n = v1/v2 किंमत घातली. n = 1.5 × 10⁸ अपॉन 0.75 × 10⁸ या ठिकाणी भागाकार केला तर उत्तर 2 येतं. आणि हा आहे तो म्हणजे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. अशा तऱ्हेने ही 2 एक्झाम्पल या ठिकाणी हे प्रकरण इथं संपते. पुढच्या वेळेला आपण एक नवीन प्रकरण शिकणार आहोत. धन्यवाद.